क्षमतेचा अंधार दूर सारण्या, मनामनात दीप पेटूया, करूया धन्वंतरी पूजन, दीप प्रज्वलन, उद्घाटन आरोग्य शिबिराचे करूया, उद्घाटन आरोग्य शिबिराचे करूया. जोरदार कडकडाटामध्ये सुमंगल वातावरणात समईच्या उजळल्या वाती, सुमंगल वातावरणात समईच्या उजळल्या वाती, मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रज्वलित झाल्या आरोग्य ज्योती. सुमंगल वातावरणात समईच्या उजळल्या वाती, सुमंगल वातावरणात समय मालेगाव शहराचे टीएमओ श्री सोम आमदार साहेब मुफ्ती मोहम्मद साहेब हे पण आता इथे आलेले आहे. 6 माननीय मुफ्ती साहेब, आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार, राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य अभियान महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने जो आज आपण भव्य आयुष्यमान आरोग्य मेळावा येथे साजरा करीत आहोत, त्या सोहळ्याच्या उद्घाटनाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित आपल्या मालेगावचे आमदार माननीय मुफ्ती साहेब, आपले मालेगावचे ॲडिशनल कलेक्टर मॅडम माया पाटोळे मॅडम, शर्मा साहेब, आपल्या मालेगावचे प्रधान साहेब, तसेच आमच्या या सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चव्हाण सर, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य अलीजाड सर, दत्ता चौधरी भाऊ, शफीक मेंबर आणि आपल्या मालेगाव तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी सोनवणे सर आणि व्यासपीठावरील सर्व आमचे सहकारी डॉक्टर, आमचे सिनियर आणि व्यासपीठासमोरील सर्व आमचे लाभार्थी, आज सामान्य रुग्णालयाच्या वतीने मी तुम्हा सर्वांचे पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो. आजच्या या भव्य आयुष्यमान आरोग्य मेळाव्याचं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे की आपल्या त्या व्याधीविषयी ज्या ज्या अडचणी आहेत, मी येथे आमचे जिल्ह्याचे डॉक्टर अरुण पवार यांचं आगमन झालं आहे, त्यांचंही सामान्य रुग्णालयाच्या वतीने स्वागत करतो आणि चव्हाण सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. आपण उपस्थित झालेल्या उजव्या साईडला आमच्या मालेगाव नर्सिंग कॉलेजच्या ज्या विद्यार्थिनी आहेत, त्यांनी आपल्या पोस्टर प्रदर्शनाद्वारे आपल्याला जे जे आजार होतात, मग ते अस्थिरोगाविषयी असतील, हृदयरोग असेल, क्षयरोग असेल, मधुमेह असेल किंवा मानसिक आजार असेल किंवा कुष्ठरोग असेल, या सर्व आजारांविषयी पोस्टर स्वरूपात येथे प्रदर्शन केले आहे. आपल्या सर्वांना अशी विनंती की आपण त्याची निश्चितच त्याचा लाभ घ्यावा. या सर्व विद्यार्थ्यांनी आपले जे प्रश्न आहेत त्याचे उत्तर देण्याचे त्याच्या याच्याने प्रयत्न करतील. आजच्या या सर्व रोग निदान शिबिरामध्ये आपण विशेष तज्ञामार्फत हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, फुफ्फुसांचे आजार, गरोदर माता व स्त्री रोग
यांच्या सर्व तपासण्या, बालरोग तपासणी, मोतीबिंदू तपासणी, नाक कान घसा याचे आजार, या सर्व व्याधींचे आपण आज येथे उपचार तपासण्या ह्या मोफत करणार आहोत. आजच्या या कार्यक्रमामध्ये जितक्या पण तपासण्या होतील, मग ती रक्ताची तपासणी असेल, ECG असेल किंवा लघवीची तपासणी असेल, सगळ्या ब्लड टेस्ट असेल, थायरॉइडची असेल किंवा इतर कोणती लिव्हरची, किडनीची ज्या रक्त तपासणी आहे किंवा एक्सरे आणि CT स्कॅन, हे सुद्धा आजच्या या शिबिराच्या निमित्ताने आपण सर्व रुग्णांसाठी आज मोफत या सेवा देणार आहोत. ह्या तपासणी दरम्यान जे आपले मोतीबिंदूच्या आजाराचे रुग्ण येणार आहेत ते आज आपण ऍडमिट करून त्यांची उद्या सर्जरी करणार आहोत. इतरही ज्या सर्जरी आहेत, समजा मुतखडा आहे किंवा किडनीच्या ज्या आजाराच्या सर्जरी किंवा ज्यांचं ऑपरेशनची गरज आहे, त्याकरता आपले जे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्याचे जे प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत, समर्थ हॉस्पिटल, धनराज हॉस्पिटल, नागराज मंजुळा हॉस्पिटल आणि धन्वंतरी हॉस्पिटल, येथे या सर्जरी आपण या योजनेअंतर्गत मोफत करणार आहोत. ते आयुष्यमान भारत कार्ड सुद्धा आज तयार करून मिळणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला आवश्यक जे पासपोर्ट साईज 2 फोटो, पिवळे रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र दिली जाणार आहे. त्याच्यानंतर प्रत्येक विभागवार नंबर मी तुम्हाला याच्या आधी सांगितले की कुठे कोणती तपासणी होणार आहे. कोणतीही अडचण असल्यास आमच्या नर्सिंगच्या मुली प्रत्येक याच्यात उभ्या आहेत, त्यांना जर चौकशी केली तर ते निश्चित मार्गदर्शन करतील. स्टेज पर तशरीफ फरमा एडिशनल कलेक्टर साहब और आप सभी हजरात, बीमारी और आराम, बीमारी और सेहत दोनों का चोली दामन का साथ. दुनिया में कोई इंसान ऐसा नहीं है जो कभी बीमार न पड़ता हो. कुछ लोग ऐसे होते हैं जिनकी क़ुव्वत मुदाफ़ात, इम्यूनिटी पावर कम होता है, तो मौसम बदलता है तो वो बीमार हो जाता है. छोटी बड़ी बीमारी लगी होती है. यही वजह है कि ऊपर वाले ने दुनिया का जो निज़ाम बनाया है, उसी निज़ाम के तहत जो लोग चलते हैं वो कामयाब रहते हैं. सिविल हॉस्पिटल में मेडिकल कैंप रखा गया, आयुष्मान भारत योजना, उसके तहत मैं आज इस मौके पर इस कैंप के रखे जाने पर उन लोगों का बहुत बहुत शुक्रगुजार हूँ जिन्होंने बीमारों के मुतालिक एक फ़ैसला किया. सिविल हॉस्पिटल एक ऐसी जगह है जिसके ताल्लुक़ से मालेगांव में जो रूमर है वो हमारे मेडिकल ऑफिसर जो हैं उनको, इसी तरह डॉक्टर चौहान है, महाले साहब हैं, ये बताना चाहता हूँ कि सिविल हॉस्पिटल में वो सारी सुविधाएं होनी चाहिए जो डिस्ट्रिक्ट के सिविल हॉस्पिटल में होती. लेकिन हमारे यहाँ वो सारी सुविधाएं ना होने की वजह से बहुत सारे गरीब लोग सिविल हॉस्पिटल की तरफ रुजू नहीं होते, यानी यहाँ आना पसंद नहीं करते. वजह उसकी यह है कि यहाँ आने के बाद उनको मुकम्मल इलाज नहीं मिलता. जो भी इनकी मजबूरी है कि इनके पास डॉक्टर नहीं है, इनके पास सुविधाएं नहीं है, और होता यह है कि फिर उस बीमार को धुरिया रेफर कर दिया जाता है, प्राइवेट हॉस्पिटल की तरफ उन्हें भेज दिया जाता है. तो ये जो दाग हमारे ऊपर लगा हुआ है, ये दाग धुलना चाहिए और ख़त्म होना चाहिए. इसके लिए सरकार की तरफ से जो सब सुविधाएं मिलनी चाहिए, हम उसके लिए जद्दोजहद और कोशिश कर रहे हैं. इन डॉक्टर साहिबान से मिल करके, इनसे जानकारी ले करके जो हमसे हो सकता है वो भी हम देने की कोशिश करते हैं. तो मैं ये कहना चाहता हूँ कि आज हमारे सिविल हॉस्पिटल के अंदर जो मेडिकल कैंप रखा गया है, इसको कामयाबी के साथ मंजिल तक पहुंचाने में हमारी नेकनामी है, और हम लोगों की सेवा और खिदमत की वजह से बीमारों को और कमज़ोर लोगों को जो राहत मिलेगी, यही हमारे लिए असल कमाई. तनख्वाह तो सबको मिलती है, सैलरी सबको मिलती है, लेकिन ईमानदारी से काम करने वालों को जो चैन मिलता है, जो दिल का सुकून मिलता है, उसका कोई बदल नहीं. और डॉक्टरी कहो, हॉस्पिटल कहो, ये एक ऐसी जगह है जहाँ दुखी लोग आते, बीमार लोग आते, अच्छे नहीं आते. कभी ऐसा भी होता होगा कि सुबह से लेकर के शाम तक डॉक्टर के पास कोई तंदुरुस्त आदमी किसी काम के लिए नहीं आता होगा.
लेकिन सुबह से लेकर शाम तक बीमार लोग आते रहते, और कभी ऐसा होता है कि बीमारों से मिलते मिलते आदमी खुद महसूस करने लग जाता है कि मैं भी बीमार हूं। तो डॉक्टरों का जो डॉक्टरी का पेशा है, ये दरअसल ये सेवा और खिदमत का पेशा है। और अगर डॉक्टर की जुबान अच्छी हो, उसका रवैया और बर्ताव अच्छा हो, तो बीमार जब हॉस्पिटल में आता है तो डॉक्टर और नर्स के रवैये की वजह से, उनके रिस्पॉन्स की वजह से, उनके तवज्जो की वजह से बीमार अपने आप को आधा अच्छा महसूस करने लग जाता है। लेकिन अगर डॉक्टर का रवैया अच्छा ना हो, स्टाफ का रवैया अच्छा ना हो, तो मरीज अपने आप को, बीमार अपने आप को और ज्यादा बीमार महसूस करने लगता है। इसलिए डॉक्टर साहिबान से और स्टाफ से मेरी ये गुजारिश है कि हमारे पास जो बीमार लोग आते हैं उनके साथ हमारा रवैया अच्छा होना चाहिए, और ऊपर वाले ने जिस पेशे के साथ हमको जोड़ करके रखा है, हमें उस सेवा में कोई कमी नहीं आने देना चाहिए। अगर आपने ऐसा किया और कोई बीमार आपके रवैये से, आपके इलाज से खुश होता है, अच्छा हो जाता है, तो ये असल कमाई है जो आपके लिए और आपके परिवार के लिए। कहते हैं किसी के काम आ जाए तो आ जाओ, तो किसी का काम आ जाए तो अपनी जिंदगी दे दो। जाहिर बात है हम जिंदगी तो नहीं दे सकते, लेकिन अच्छी सेवा तो दे सकते। इसलिए डॉक्टर साहिबान से और स्टाफ से मेरी ये गुजारिश है कि अपने पास आने वाले मरीजों को अपने बस में जो है वो पूरी सेवा मिलनी चाहिए। मैं आज इस मौके पर यहाँ पर जो है आयुष्मान भारत योजना का प्रोग्राम है, कैंप रखा गया है, बहुत सारी बीमारियों का उसमें इलाज किया जाएगा। और जाहिर बात है इस कैंप से गरीब लोग फायदा उठाएंगे। जिनके पास पैसा है उनको आपके मेडिकल कैंपों की जरूरत नहीं है, वो अपना इलाज प्राइवेट हॉस्पिटलों में अच्छे डॉक्टरों के पास करवा लेते हैं। जिनके पास पैसा नहीं है, गरीब लोग हैं, वो इस कैंप से फायदा उठाएंगे। तो हमारी और आपकी जिम्मेदारी बनती है कि उनको अच्छी सेवा मिले, उनका इलाज हो। आपके अच्छे सेवा की वजह से उनका इलाज हो जाएगा तो उनको भी खुशी होगी और उनकी दुआएं, उनका आशीर्वाद आपके साथ होगा। बहुत बहुत शुक्रिया। ॲडिशनल कलेक्टर श्रीमती माया पाटोळे मॅडम यांना देखील विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं। या ठिकाणी मालेगावचे आमदार मुक्ती साहेब, प्राण शर्मा साहेब, या रुग्णालयाचे डॉक्टर चव्हाण साहेब, डॉक्टर महाले, त्यानंतर आरोग्य समितीमध्ये काम करणारे पदाधिकारी, डॉक्टर सोनाने, इथे उपस्थित असलेले मुद्दामून पत्रकार बंधू आणि सर्व बंधू भगिनींनो, आरोग्यम धनसंपदा हे काही नवीन वाक्य नाही आहे। फार आधीपासून आपण हे वाक्य वापरतो। म्हणजे आरोग्याचं महत्त्व जरी हल्लीच्या काळात आपल्याला जाणवत असलं तर ते अगदी पूर्वंपार आपल्याला सांगितलेलं आहे आणि मागच्या 2 वर्षामध्ये त्याची अजूनच जास्त जाणीव आपल्या सगळ्यांना झालेली आहे। आता मुक्ती साहेबांनी खरं खूप चांगलं सांगितलं की मेडिकल हा एक नोबल प्रोफेशन आहे। आपण मेडिकलकडे त्या दृष्टीने बघतो आणि मागच्या 2 वर्षामध्ये सर्व डॉक्टरांकडे बघण्याचा सुद्धा लोकांचा दृष्टिकोन हा बदललेला आहे। कारण प्रत्येकाला म्हणजे कोविड हा असा काळ होता की कदाचित मालेगावनी ते इतकं जास्त अनुभवलं नसेल। मी या अर्थाने म्हणते की जे रुग्ण गेले बऱ्याच प्रमाणात मुंबईमध्ये, मोठ्या शहरांमध्ये जो रुग्णांचा मृत्यू झाला त्याचं मुख्य कारण हा तो आजार नव्हता, पण त्याला आयसोलेट राहावं लागायचं। त्यांच्या जवळचे लोक जाऊ शकत नव्हते, त्याच्याशी बोलण्याची सुद्धा संधी नसायची आणि ते एकटेपणामुळे सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला। ही एक फॅक्ट आहे। म्हणून
मुक्ती साहेबांच्याच शब्दांना घेऊन मी पुढे जाईन. त्यांनी जे सांगितलं की ती त्या रुग्णाला दिली जाणारी सेवा आहे, त्या सेवेचा दर्जा खरंच खूप चांगला असला पाहिजे. फक्त रुग्णाला एक रुग्ण म्हणून ट्रीट न करता त्याच्याकडे त्याला एक भावनिक आधार सुद्धा, जे आपल्या इथे उपस्थित असलेल्या सगळ्या आरोग्य सेवक असतील, परिचारिका असतील, डॉक्टर असतील, हा त्यांच्यामध्ये असला पाहिजे. हा खूप चांगला मेसेज आमदार साहेबांनी या ठिकाणी दिला. मी खूप काही भाषण असं करणार नाही. आपल्या संपूर्ण देशामध्ये आरोग्य सेवा ही किती त्रोटक आहे याची जाणीव मागच्या 2 वर्षामध्ये आपल्या सगळ्यांना झाली आणि ती मजबूत करण्यासाठी हे प्रयत्न होत आहेत. आणि तसंच हे हॉस्पिटलसुद्धा ज्या परिस्थितीमध्ये ज्या सुविधा त्यांच्याकडे आहेत त्या सुविधाच्या माध्यमातून ते खूप चांगला लाभ देत आहेत, पण त्यांना अधिक सुसज्ज करण्याची गरज आहे आणि शासनाचा तो प्रयत्न देखील आहे आणि येत्या काळामध्ये ते वर्षानुवर्ष सुसज्ज होत जाईल आणि ते रुग्णाच्या सेवेसाठी उपलब्ध असेल. पण आजचं हे जे शिबिर आहे हे लोकांमध्ये आरोग्याची जागृती तयार करणं, त्यासाठी त्यांना या कॅम्पच्या स्वरूपामध्ये मला आत्ताच सांगण्यात आलं की 9 अशा रुग्णवाहिका किंवा त्यांच्याकडे व्हेकल्स आहेत ज्याच्या माध्यमातून सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या हद्दीमधील रुग्ण या आरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी इथेपर्यंत आणण्यात येणार आहेत. तर फक्त इथेच नाही तर संपूर्ण तालुक्यामधील लोकांना याचा लाभ देण्याचा हा प्रयत्न जो आहे तो खूपच चांगला आहे, कौतुक करण्यासारखा आहे. तर मी आपल्या सगळ्यांना आवाहन करेल, ही जी सुविधा आज या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे तिचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा. आणि आरोग्य ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. संपत्ती असून आपण तिचा उपभोग घेऊ शकणार नाही जर आपलं आरोग्य उत्तम नसेल तर हा आरोग्याचा संदेश, आपलं स्वतःचं आरोग्य, आपल्या कुटुंबाचं आरोग्य हे चांगलं ठेवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्नशील राहावं असा या ठिकाणी संदेश देऊन मी इथेच